तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बर का। तर आज आपली मेंढर सकाळ सकाळी काढली तर डायरेक्ट रोडला लागली तर आपण आता भीमा नदी जवळ आलोय। भीमा नदी ओलांडली की डायरेक्ट पलीकडे भिगवणला जाईल आता आज मेंढर, म्हणजे खेळते डायरेक्ट भिगवण बर का। कारण वल्यात चरायला काय गाड्या मोटरची तर गर्दी होती, मेंढर भिजलेली सकाळ जर उभी राहिलेली मेंढर वाटणी काय व्यवस्थित चालणार बर का। इकडं माग आपल्या लिंबापाचं खांड चाललंय आणि इकडं आमचं मोर आणि त्या आपल्या सगळ्यात मोर चाललंय बघा भगत महाराजांचं खांड बरं का। तर मित्रांनो आता भीमा नदीवर आलोय आपण। खाल्लाकडे बाजूला मित्रांनो जी शेततळी दिसतात का बारकी बारकी नदीच्या कडेला, तर हे शेततळ्याचा विषय असा आहे, त्याच्यात मासं असतील बरं का, मासं पाळगीव मासं, मच्छीचं शेततळ आहे। तर हो का या बोर्डावलेलं आहे कर्जत पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर हद्द समाप्त, म्हणजे या नदीपासून अलीकडे नगर जिल्ह्यात होतं, आता आपण पुणे जिल्ह्यात जाईल बरं का। तर आपण आलोय आता पुलाव आणि इथं बोर्ड दिलाय भिगवण 9 किलोमीटर आणि बारामती 30 किलोमीटर बरं का। तर चला जरा आप्पाचं काय म्हणणे बघा, आप्पा कसं काय आहे भीमा नदी आज जातीला काय भिगवण पर्यंत वाल्यातनं चरून बी दिना काय मोटर काय रे गाडी मारणारा पाऊस आणि या नदीनी गुरण डोर मांडळीन कुठल्या पळती जाईल काय रे। जातोय आता इथनं बारामती 30 किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे बारामती। 2-3 दिवसात वाडा जातोय बाबा। वाडीची काय काळजीच करू नका आता बारामतीची 70 कसं काय आलो अरे का आता पुणे जिल्हा लागला 2 मिनिटात पुणे जिल्हा लागल 2 मिनिटात। रात्री पाऊस आणि तरा तरा केली रातभर टाट काढली होती मेंढर ताट काढली ना आता आमच्या पोटा नाही चाला ना पळती जाईल कालावं टाकते जाईल मग काय म्हणजे आले पुलाव आली नदी आलं पुणे जिल्ह्यात ते अशा प्रकारे मित्रांनो भीमा नदी बर का। बारामती तालुका पुन्हा याहुड्या जिल्ह्याला पुन्हा याहुड्या जिल्ह्याला भले अरे बारामती तालुका मुडुळ या गावाला मुडुळ या गावाला मुडुळ त्या गावाला भले भले अरे चालला बाबा निघून कारणी बाबा कराया नगर बाबा जिल्ह्यातनी पुन्हा बाबा जिल्ह्यात नदीचे मानवी टाकायला तो यावा ओके ओके हेदर तर मित्रांनो आता भीमा नदीच्या कडेला आपली मेंढर सोडली तर सुंदर अशी गावतात चरतीत बर का। तर शेतकरी काय वावरात लागून द्यायना, म्हणजे जे वल्ल झालंय त्यामुळं लागून देणं। आणि या भीमा नदीच्या कडेला हे गावात आहे मित्रांनो, इतकं गावतात भारी वाटतंय का नाही, मऊ मऊ गावतात असं। जरा अंग टाकलंय कोरडीपीच आहे थोडस, म्हणजे सुकलं या। तर खरंच म्हणजे आमचा वाडा चाललाय देसाला बर का, म्हणजे गावाला। आता म्हणजे विषय काय होतो, प्रत्येक मेंढपाळ आहे ना, प्रत्येक मेंढपाळ देसाला वाडा जायचं म्हणलं की त्यांना अगदी एकदम भारी वाटतं बरं का। तर वाडा चाललाय देसाला असं म्हणतात, म्हणजे आमच्या गावाला चाललाय हे असं बाबा मेंढपाळ म्हणतात की बाबा आमचा वाडा देसाला चाललाय, म्हणजे गावाला चाललाय। तर देसाला जायचं म्हणजे इतकं जी भयानक भारी वाटतं का नाही, फक्त आणि फक्त आनंद आणि हुरीपा वाडा जातो अगदी दुमव, म्हणजे पळत पळत वाडा जातो आणि पळत पळत जातो, म्हणजे पावसा पाण्यामुळे जातो, विषय असा आहे मित्रांनो। आणि खरंच भारी वाटतंय बाबा गावाकडे जायचं म्हणल्यावर। आता 7-8 महिने बाहेर राहिलो आणि आता गावाकडे जायचं, 1-2-4 दिवसात आम्ही गावाकडे जाईल बरं का। बारामती साईडला आमच्या गावाला काही जास्त पाऊस झाला नाही, चारा झाला नाही, त्यामुळे काही लगेच जायचं नाही, पण गावाच्या जवळ जरी गेलं तरी एकदम भारी वाटतंय। मेंढर गेली आता आपली वरच्या साईडला, चला मित्रांनो जर गेलं पाहिजे मेंढराकडे। उड्डाण पुलावर आल्यावर मित्रांनो इतकं भयानक सुंदर असं दृश्य दिसतं का नाही,
की जिकडं बघेल तिकडं लांब हिरवागार परिसर दिसतोय बरं का. आमचं बाबा खालनं चालले तर आपली साईड देतो गाड्यांना. हा आणि हे वडाचं झाड आहे, इतकं मोठं झाड आहे की वायचुलीचं दिसतंय. आणि इकडं केळीचा बाग, हिथून तिथून हिरवगार सगळं. आणि हे कुंजे मधनं पांढरा पट्टा जो आलेला दिसतोय ते ही रेल्वे आलेली आहे बरं का. इकडं वरतं गेली पुण्याला आणि खालतं डायरेक्ट गेली सोलापूरला बरं का इकडं. आणि आता पुढं बघिवन मधनं हायवे गेलाय ते बी तसंच. आपण अगदी रेल्वे खालून आता जाणार, काय रेल्वेच्या वरनं जाणार आहे ना का. तर आता ह्या उडान पुलावनं मला एक विनोद सुचला मित्रांनो. आणि सुचला म्हणजे नंदा पाटोळ्यांनी विनोद केलेला आहे. आखी रेल्वे माझ्या वरनं गेली पण मला काय झालं नाही. तेव्हा मग दुसरा विचारतो तू कुठं होता, म्हणतो रेल्वेच्या पुलाखाली. पुढं मित्रांनो आलो भिगवणच्या शेजारी. हे भिगवणचं जे आपलं धरण आहे त्या धरणाचा कोपरा आलेला आहे आणि त्याच्यात असं गवत उगावलेलं आहे बरं का. आता त्यात मेंढरं सोडली आहे मित्रांनो. आणि बघून नियोजन जमलं तर संध्याकाळी भिगवणची स्पेशल मच्छी बनवायची. पण पावसाने बनवून दिली तर, नाही दिली तर कॅन्सल. पण आवडीने भिगवणची मच्छी खायला येतात लोक, पण आपण इथं भिगवणमध्ये असताना का खायची नाही म्हणता आपण भिगवण जवळ आलो बरं का. तर भरपूर लांबचा प्रवास झालाय आणि चालून आमचं तर पाय दुखायच लागले ते. पण चित्राप सुद्धा अशा प्रकारे तोंड वासून चालतंय बरं का. बघा असं म्हणजे त्यांना बी चालून कटाळा आलाय, दमलंय चित्राप बी. पण इलाजच नाही, पाऊस इतका झालाय की बाबा मेंढर थांबवायला आणि कलवायला जागा नाही. जिथं कलवल तिथं शेतकरी बाहेर काढतोय म्हणजे थांबून देत नाही. वाटाने चालून मेंढर लय कटाळली बरं का. आता इथं नारळाची झाडं दिसली म्हणलं आता नारळाच्या झाडाखाली जरा गडीभर मेंढर उभी करावी. तर नारळाच्या झाडाखाली मेंढर उभी केली तर या. आणि आता थोडा वेळ बसायची ना आता म्हणजे भिगवण क्रॉस करायचे आपल्याला बरं का. जवळ आलं भिगवण म्हणजे गावातनं कसं मेंढर जरा बरंच म्हणजे 1-2 किलोमीटरचा टप्पा आहे, अगदी सलग चालणार आहे. म्हणजे सकाळ धरणं तर सलगच चालली ते, पण कुठं असं चारीत आली ते आपली थोडी. तर आता आपण जरा गडीभर बसावली तर कारण लयच कटाळी ते ना आमचं बी पाय दमले. अशा प्रकारे नारळाची झाड आहे इथं. आणि बघा नारळ बी आहे तर बरं. आता इथं आपण तोडू शकत नाही कारण तोडून देणार नाही ना. मेंढर सावलेलं एकदम सुंदर अशी बसली तर हवी शेजारनच गेलाय बघा. गार वाज मेंढरांना येसावा पाहिजे म्हणून थांबलोय बरं का मित्रांनो. तर निघाला आता एक खांड आप्पाचं पुढं गेलं आणि संतदाजीचं आणि भक्ताचं हे वाटायला लागलं बरं का. आता ह्यांच्या पाठोपाठ आपलं सुद्धा खांड वाटायला लावावं लागणार आहे कारण जास्त वेळ थांबून बी जमत नाही. खांडाबरोबर खांड गेलं का नाही की बरं असतं जरा. मागं गाड्या मोटराचं वेळ बाण कशी कुठलीही सांगून येत नाही मित्रांनो. कुठलीही वेळ कधीच म्हणजे सांगून येत नाही. त्यामुळं लांब थांबायचं नाही. दिवाळीत जसं आलोय तसंच आता बी घरापर्यंत जायचं. बघत आहे कसं काय आहे. भिगवणच्या कडेला मित्रांनो जे धरणाचा आलेला आहे कोपरा पाण्याचा बरं का. तर त्या पाण्याच्या कोपऱ्यावर आपण मेंढर पाण्यावर टाकाली. ते पाणी पिली 4-2 पाणी कारण वाटणीच पाणी होतं भरपूर पावसाचं साठलेलं. ते पाणी पेत आली तर कारण हिथं नाही जास्त पिली. आणि एक माझा म्हणजे आपला जोडीदार मित्रांनो तो म्हणजे ह्यो रेडका बरं का. मी मागायच जर ना आलोय ते माझ्या मागायची येतोय हळूहळू. रेडको ए इकडे बघ. तर बघता आपण भिगवण मध्ये येऊन ठेपलोय मित्रांनो. पीर साहेब चायनीज फास्ट फूड. आता पूल क्रॉस केला की भिगवणच्या पलीकडे निघल. तर भिगवण मधनं रोडनी चालत असताना बरं का ह्यो अव्वल चहावाला सुंदर असा दिसला आणि त्याला पाहून थोडीशी हसू आलं बरं का मला. आपण हायवे क्रॉस करून पुढं निघालोय. तर मी पाठीमागून वडापाव घेतला आणि इथं लिंबाप्पा संतुदाजी वडापाव आणाय चाललेत बरं का. यशराज वडापाव.
पुढे जाऊन आपण आता पटांगणात गेले की वडापाव खाणार आहे. तर मित्रांनो, गाय गरबडे वडापाव खातो. मेंढर जरा वाटवलं कलावली तर मेंढर तर काय उभी राही ना, तर बरंच अजून लांब जायचे. तर अशा प्रकारे वडापाव आणि कोपरीच्या खिशात बिस्लरी घातली. या मिरची कांदा सगळं आहे, फक्त खायलाच वेळ नाही. चालता चालता वडापाव खातोय. लांबनं मिर आली आज, रात्री पाऊस झाला ना आज. कान आमच्या थांबा गावलं मधी, तेव्हा बेगवानामध्ये वडापाव घेतला. चालता वडापाव खातोय, बिस्लरी किती पाण्याची. बेड अजून लांब वाडा राहिलाय, येतोय मागणं. चालू वडापाव खात खात आता. चला आणतो मी टोपी. चला मग तर हवेपासून बिगवनच्या वरती उतरलोय आपण आणि खाली वाड्यात बोलावली ते मेंढर. कारण बाबा या कोयताळाच्या शेंगा हे जरा आवळच्या खाती तर चांगल्या. तर अशा प्रकारे कोयताळाच्या शेंगा खात खात मेंढर चालले त्या. तर अशा प्रकारे मित्रांनो कोयताळाच्या शेंगाचा चारीत चारीत मेंढराला आमचं बी खायचं काम चाललंय. बाबा तिथे खाली उभं राहिले, त्यांनी बाबाच्या हातात बघा तुम्ही वडापावाचा कागद आहे बरं का. अशा प्रकारे बाबाचं चाललंय खायचं बघा. हा आणि मी इतक्या लांब उभं राहिलोय बरं का. बाबा कशी काय टेस्ट वडापावाची. हा 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 बेगवनच्या पुढं आलो आणि बारामती 18 किलोमीटर राहिली बरं का मित्रांनो इथनं. म्हणजे सकाळ धरणं जवळजवळ 26-27 किलोमीटर चालत आलोय. आपण कोयताळा का कलावली ते पलीकडच्या साईडला आणि पाठीमागं बिराडं सुद्धा आलीत बरं का इकडं. आणि पावसाने सुरुवात केली या. तर आता वाजली तर 5:45 आणि बिराड आपले गाठा आली बरं का. त्यांना सांगितलंय पुढं जाऊन कुठंतरी चांगल्या ठिकाणी पाडा. साना काय रे दमली नाही वय. हाय हाय हो चालत होता काय घोडा. बघू ते पाणी मला टोपण. शेत आता खालीच बसली. आता देव गोडा तोडील बघ. वहिनी काय ओलाय कटाळा होय. किती वाजता घातली ती बिराड. 10 वाजता 11 वाजता का. तर 11 वाजता बिराड घातलेली. आता वाजली तर 5:45. अजून बी ठेपा नाही बसायचा. बघू आता कुठं जागा भेटला तर बसू. का गोड सुद्धा ते आळूच द्यायला लागलं फार. गामाने उपाळली ते गोडी. दिवसभर कटळून आलोय. भिगवणच्या पुढं 1-2 किलोमीटर आलोय. बारामती रोडला आपला वाडा बसावलाय बरं का. इथं काय आज मेंढराला खाया नाही गावलं काय नाही. तर रात्रभर पारा करायचं. पारा करायचं कारण असं आहे की इथं भीती बाबा बकऱ्यांना. बकरी चोरी जाते तर म्हणजे बरेचदा गेली तर या. त्यामुळं इथं पाराच करावा लागतो ह्या ठिकाणी आल्यावर. आणि दरवर्षी आम्ही आता इथनं पुढं पारा करावा लागतो बरं का. तर काय 4-5 मजली. तर आता आमचं म्हणजे निर्णय ठरलाय असा 12-1 वाजेपर्यंत 70 आणि मी 1 वाजेपर्यंत जागणार आहे. म्हणजे पारा करणार आहे, लक्ष ठेवायचं. आणि त्यानंतर बाबाला आणि आपल्या भगत महाराजांना उठवायचं या 1 वाजल्यापासून ते 3-3:30 वाजेपर्यंत. आणि तिथनं पुढं ती आम्ही झोपणार, मग ती बी झोपणार. आणि तिथनं पुढं संतदाजीला आणि लिंबापाला उठवायचंय आणि मग ती डायरेक्ट उजडोस्तोवर पारा करणार आहेत. असं आमचं पाऱ्याचं नियोजन ठरलंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आता सुंदर असा हातात कोराड घेऊन फक्त सेफ्टी म्हणून
हे का पारा करायचा. तर अशा प्रकारे आपला 70 उभा राहिलाय बरं का. आता जवळजवळ वाजलीत मित्रांनो 12 वाजलीत आहे. 70 कसं काय पारा बरा चाललाय का. चाललाय डोळं लाल झालं तुझं. झोप लागते काय. नाही व्यवस्थित लक्ष ठेव बरं का. हां तर बॅटरी जाऊ घे. अशा प्रकारे हातात बॅटरी आणि पारा करावा लागतो. आता माझ्या हातात कुऱ्हाड आहे आणि एकदम व्यवस्थित बारीक असं नजरेनं लक्ष ठेवावं लागते बरं का मित्रांनो. कारण इथं लय भीती आहे. आता आपण जरा गडी कसं कसं झोपली ते बघू. आम्ही दोघंच जागा आहे वाड्याव. बघा इकडं आप्पा झोपलाय बरं का. लिंबा आप्पा. तर अशा प्रकारे आता जास्त मोठ्याने बी बोलता येत नाही. कारण विषय काय माहिती का, ह्यांना परत उठवायचे. त्यामुळं आता झोप मोड नाही झाली पाहिजे त्यांची. इकडं बाबा आई दिदू साना अशा प्रकारे सुंदर अशी झोपली ते. कार्डाला काय झालं. छक्के छक. आता इकडं आपण खाली चाललोय आणि वाघऱ्याच्या कडे सारखं येडं मारीत राहायचं बरं का. चालत राहायचं. संत दाजी बी झोपलेत असं. तर इकडं बागताच्या बिरडावर जरा आपण जाऊया. ते बघा कसे आरामशीर उकडते ते पडले ते मस्त. मोठ्याने बोलले की मग त्यांना जागी येणार गपकीने. जागी झाली की मग त्यांची झोपमोड झाली की झाला कोटाना. त्यामुळं मित्रांनो हळू बोलतोय बरं का मी. तर जरा विषय काय आहे, इथं आर्यन लॉजिंग आहे बरं का. आर्यन लॉज आहे. तर त्या आर्यन लॉजचं हे 3 बल्ब आहे. त्या बल्बामुळं म्हणजे LED बल्ब म्हणजे मोठालं बरं का. त्याच्यामुळं आम्हाला लई थोडी मदत चांगली झाली आहे. आता हे लॉज नाही व्यवस्थित दिसत बरं का नाव, पण नाही काय अडचण. ह्याच्या लाईटीमुळं आम्हाला एकदम एक लांब लांबचं दिसतंय. तर थांबतो मित्रांनो इथं. धन्यवाद बरं का. अशा प्रकारे पारा करावा लागतो. आणि इकडं हायवे पूर्णपणे. हायवेच्या गाड्या सुद्धा बंद झालीत आहे. कधीतरी मधून अधून एखादा ट्रक येतोय.